औचित्यवाडी. काय करतात? फोन लावतोय. हॅलो दत्ता भाऊ, काल मोटर चालू केली ती काय खाली तुम्ही? आईला मग ती पाणी कस काय गेलं खाली? कोणाचं पलीकड कोणाचं भरणं आहे तुमच्या? तुमची मोटर चालू राहिली काय खाली? मग पाणी कस काय गेलंय पार काशिबाच्या वावरापर्यंत, रेवणच्या वावरात, आमच्या वावरात? तुम्ही नव तुमची ना कोणाच चालू राहिली मोटर? बर 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 चालेल, ठेवू. कालच चालू, रात्री चालू राहिली काय कोणाची मोटर? नाही त्याच्यानंतर. बर 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 चालेल, ठेवू. काय झालं? कसलं पाणी? ते शेजाऱ्याच्या वावरात पाणी गेलं ना. साधा भाऊ, लय पाणी नका सोडू वायाला. अजून उन्हाळा यायचा, मग उन्हाळ्यात बॉम्बला ठणठणा. अरे माझ्या नाही, माझ्या वाटणीत त्या दत्ताच्या वाटणीतून पाणी आले. आता ती समजाना, ते म्हणते तर आमची मोटर चालू नाही. नक्की पाणी कोणाचं आलंय? पाणी तर खाली वावड्याच्या वाटणीत गेलंय कांद्यामध्ये. माझ्या वावरात कोयनाईचा नळ उपळतो का काय मला तीच समजा. मनानीच मोटर बंद आणि पाणी दुसऱ्याच्या वावरात चाललंय. बाबू, पुण्याई बाकी आजोबाची पंजोबाची सगळे सगळ्यांची. म्हणजे आज्यापासून सगळे मागा. हा तुमचा नादच नव्हता करायचा साधा भाऊ. तुमचं वतनदान घरानं म्हणलं ना, नादच नाही करायचा दान धर्माला बी. तुम्ही अशा ह्या काळात, तुमच्या काळात तुम्ही दान धर्मच करीत नाही तो साधा भाऊ. नाही ना, पहिल्यासारखे लोक राहिले नाही. लोक आता इतके भामटे झालेत. अहो पहिले आमचे आजे पंजे या हाताने दान करायचे, या हाताला कळून सुद्धा देत नव्हते. आता अख्ख्या गावाला जरी कळालं दान केलंय ज्याला दुसऱ्या दिवशी गावातल्या भटक्या कुत्र्यावनी टंगडीवर करीतो. त्याच्यामुळं आपण नाही करीत तू नाही उदाहरण दिलं या काळातलं. तू बी त्याच लाईनीतला आहे. एक नंबराला नसशील, आधी मधी माग कुठंतरी उभा असशील. तुम्ही नसले करीत. डेपुटी सारखा माणूस नाही. त्यांच्या आजोबाच्या काळात ते आजोबा कधी खर्च नव्हते करीत, पण डेपुटी हा तुमच्या आजोबाचे त्यांनी आदर्श घेतला. काय खर्च करते डेपुटी नाद नाही करायचा. डेपुटी दानशूर माणूस आहे. आम्ही दान करीतो. तुला आत्ता सांगितलं नाही, ह्या हाताचं त्या हाताला सांगत नाही. पण तू विषय काढला म्हणून सांगतो. डेपुटीचे आजोबा गेले, स्वर्गवासी झाले, ते दुःखात बुडाले होते. सरान लाकडे सगळे वखरीवाल्याचा मी बिल बिजावलं. तुम्ही? मग टमटमवाल्याचं बिनूचं तुम्ही? मी बिल दिलं. तिकडून त्या अतुलला नगरवरून हारण ते सांगितले, म्हणा ना बाबा येता दूध घालून. त्यांनी ते हार चादर आणली, पैसे मी दिले. आई काजन तिकडं खडकीला गेलो, तिथं पोरांना पाठवलं, तूप आणलं, तिथून मीठ आणलं, सगळा खर्च मी दिला. म्हणलं डेपुटी दुःखात बुडालेले, त्यांना कुठं पैसे मागाता. पण डेपुटीने अद्यापपर्यंत त्या पैशाचं नाव काढलं नाही. पण मी सुद्धा एका शब्दाने डेपुटीला मागितलं नाही. म्हणजे दिलेच नाही. चला डेपुटीचा आजा काय, आपला आजा काय, दान या सदरात लिहून टाकलं दान. पण तू आता सांगतो डेपुटी माझ्यापेक्षा मोठे दानशूर आहेत मग म्हणून सांगायचा विषय झाला. मागच्या पंक्तीला 2000 लोक जीव घातले होते त्यांनी ना. मग आता तू जाण त्यांना म्हणा मी राहिलो होतो त्याच्यात. नाही, 2051 नंबर तुझा लाव. आणि तुला काय लागत येत ना, पैसे लागते, कपडे लागते, काय दान करीत डेपुटी. त्यांची बोक पडलेली अंडरपॅन्ट सुद्धा तुला घे आणि घाल. काहीच वळण जाऊन नाही देत. मला सांगतो काळ्या डेपुटी दानशूर येत. अरे काय लय खुश आज, काय भानगडे? तुला एक गंमत सांगू का? काय रे? काय म्हणजे डेंजर गंमत आहे.
आयला तू लयच खुशी दे काहीतरी मोठं काहीतरी बंगाल केलेलं दिसतंय तो बंगाल बिंगाल नाही केली बंगाल बिंगाल मी अजिबात नाही केली डेपुटीने पैसेच बुडले. ए काही काय बोलत उगत डेपुटी सारखा माणूस पैसे बुडीन काय उगे काय उग म्हणजे खरं सांगतोय श्याम्या मी डेपुटी डेपुटी नाही राव डेपुटी कसं काय पैसे बुडीन मला आता किराण्याचे दर महिन्याला उधारी लगेच पेड करतात भाऊ कोणी डेपुटी आपली हा डेपुटीचे आज जे गेलते ना तावाचे कुठे गेलते आज त्याचा अरे म्हणजे गेलते ना एक्सपायर झालते हा कैलासवाशी झाली त्यावेळेस म्हण ना असं कायला स्वाशी झालते तवा सगळा खर्च आहे ना साधा भाऊनी केलता. काय आज जा डेपुटीचा सदा भाऊ कशाला खर्च करतील कशाला म्हणजे अरे डेपुटी दुःखात होते ना मग ती घरी बसलेली होती हा. मग गावातला कार्यकर्ता कोण 2 नंबरला साधा भाऊच लागत इतका नाही मग सगळे साधा भाऊनी खर्च केला त्यांच्या माहितीचा होय लाकडं म्हणजे लाकडं सुतळी काय सुतळी, सरपान सगळं, बिरपान सगळं, लागून हा. ते सगळं मग ती साधा भाऊचे पैसे ना डेपुटीने मागच नाही दिले डेपुटीने दिलीच नाही दिलेच नाही. आईला या चुकीचं आहे राव हे कसं आहे की नाही मग चुकीचं आहे. द्यायला पाहिजे का द्यायला नाही पाहिजे. नंतर काय ना द्यायला पाहिजे का हा, नाही आणि तुला बरेच दिवस झाले आता डेपुटीला काय वाटलं पाहिजे ना हा राव, खरंय. नाही हे डेपुटी मोठे म्हणजे जेवढे लोक मोठे तेवढे खोटे. खरं बोलला तू. बस बस, काय करता आपल्याला आहे की नाही हा पण साधा भाऊ खरं बोलले असते का तुला ऐकायचंय चल साधा भाऊ नाही भाऊ मला काय नाही, करायचं नाही, चल ना नाही नाही मी कशाला येऊ? स्वतःच्या डोळ्याने स्वतःच्या कानाने ऐक काय म्हणते साधा भाऊ मी काय खोटं सांगतो झाल्यावर विश्वास नाही तुया नाही आहे ना तू काय खोटं बोलशील तुला काय करायचंय आहे की नाही झालं असं मी आतापर्यंत म्हणलो का नाही म्हणलो पुन्हा नाही नाही मला काय करायचंय झालं, आपलं. सांगितलं. नाही नाही जा, काय हा. करत आपण डेपुटीने असं करायला नव्हतं पाहिजे राव काय हो एवढं गावरा असत चालले काहीच नाही सुगंधा तुला आपल्या गावातली एक बातमी सांगू का कारण ती पेपरवर बी येणार नाही. बाई अशी कोणती बातमी म्हणजे मला माहित नाही आणि ती पेपरला बी येणार नाही. हे नाचकुळा हो बातमी तुला जर ऐकलं ना तू आहे ना 10-15 मिनिटं तू डोकंच हँग व्हायला बसले. असं काय सांगा ना मला. असं काय म्हणजे आपल्या गावातले करते धरते माणूस कोण? कोण येत कोण आहे? दोन एक सदा भाऊ आणि डेपुटी. हा काय झालं त्यांचं. काय झालं म्हणजे डेपुटीने पैसे बुडिले. काय हा पैसे अहो जरा मला असं पचन असं सांगा काहीतरी कोणाचे बुडवले. झालं का नाही डोकं हँग तू हे डोके हँग होईन म्हणलं की नाही मी झालं 100. कोणाचं म्हणजे सदा भाऊचे पैसे बुडिले. नाही नाही डेपुटी असे काय कुणाचे पैसे बुडवतील शक्यच नाही तर. शक्य नाही येडीस तू हे शक्य आहे तुला सांगू तू साधा भाऊनी ना त्यांच्या आज्याचं सगळं माहितीचं सामान आणलं होतं आणि ते डेपुटीने पैसे दिले नाही त्यांचे. काही पण सांगू नका ते सदाभाऊ खोटं बोलत असते. कोण तुला ऐकायचंय का साधा भाऊचं चल साधा भाऊ कर येतो मी तुला साधा भाऊ कर मी कशाला येऊ त्यांचं ऐकायला काही पण. त्यांच्या तोंडाने सांगितले मला सुगंधा माझ्या डोळ्याने कानाने ऐकले. हो ते जाऊ द्या पण मला एवढं माहितीये का ते डेपुटी खोटं बोलणार नाही आणि सदाभाऊंचं खरं वाटावं तर मग काय माहित नाही बाबा मला जाऊ दे तिकडच. म्हणजे ज्याला खोटं बोलतोय तुला असं म्हणायचं. अहो तुम्ही खोटं बोलाल पण ते दोघं खोटं बोलू शकत नाही ना. कोण मग तुला लय विश्वास आहे त्यांचा या जाल्याचा कधीच विश्वास येणार नाही. हो जा मला काय करायचं तशी. मला सांगू नको बरं का मी तुझ्या कानापर्यंत सांगितले मी नाही सांगत कोणाला पण आतापर्यंत तुम्ही कोणाला सांगून आले. सगळे गाव झाले फक्त तूच राहिली होती. हा ना आता इथून पुढे कोणाला जाऊन सांगितलं का त्याला असंच म्हणा. नाही जा साधा कदा आड्यात बोलती राहू बाई. ओ डेपुटी गरे श्यामा काय फेरफटका मारता काय बसलोय भैया काय आणतो. काय म्हणायचंय तुमच्या कोणी अपेक्षा नव्हतीच मला काय याची रे अपेक्षा. पण तुम्हाला काय कमी हा? पैसा पाणी सगळे कशाला असं करायचं. आता काय केलंय भाऊ मी काय झालं काय. अहो पण एखाद्याचे पैसे घेतले तर देऊन टाकायचे बाकी नाही ठेवायचे कधी उगा आपल्या डोक्यावरती. येडा झालाय काय 1 रुपयाच्या कोणाचा लाजिंदार नाही मी. काय नाही म्हणता अहो लोकांच्या पैशात तळतळाटले डेंजर असतो डेपुटी सोपं नसतं रुपया माणूस कष्टाने कमवतं. अरे पण तळतळाट लागायला असं कोणाचा पैसा घेतलाय मी येडा झाला काय. आले 1 रुपया कोणाचा खात नाही मी. तुमच्या लक्षातच नाही. नाही भाऊ काय अहो तुमचे आजोबा गेले होते त्यावेळेस काय झालं त्याच सदा भाऊनी खर्च केला होता सगळा. कशाचा. म्हणजे ते माड आणायचा सुतळी गुलाल हार परत अजून काय काय खर्च असं ऐकायला भेटलंय मला. स्वतः म्हणून गेलता का. हा तुला कोण म्हणलं. बघा आता अख्ख्या गावभर चर्चा चालू आहे
हे जाईल. मला नव्हतं माहिती राव. मी तरी विचारलं आमच्या भावकीला. मी म्हणलं भावकीने कोणतरी केलाय, मला नेमकं सांगा ना कोणी पैसे कोणी आणलं होतं. मला काय म्हणायचं, केला तर गप ठेवायचं ना. ही गोष्ट अशी 4 चौकात करायची का? आले बरं, साधा. तुम्हाला माहित नाही तर कोणाला तुम्हाला येऊन सांगितलं? कोणाला सांगायचं सांगितलं ते? झाल्याला. अरे मग साधाला कळू नाही का? मला तवाच म्हणायचं मी पैसे देऊन मोकळा झाला असतो. तेच ना, तुम्हाला म्हणायचं हिशोब द्यायचा आणि पैसे घ्यायचे. म्हणजे एक तर केलं आणि आता गपचिप झाल्यानंतर सगळीकडे मग बोबाटा करायचा. याला काय अर्थ आहे? अरे पण मरणादारी का तोरणादारी मला काय माहित खर्च केला. मला वाटलं आमच्या भावकीने केलाय. बरं आता दरवेळेला भावकी प्रत्येकाला लढती. असतेच, मग बरोबर. कुठं आपण हे करत बसतात? आपण बी कोणातरी उपयोग घेतो ना. करावंच लागत. त्याच्यामुळे मी विचारलं तरी मी 10व्या टायमाला म्हणलो होतो अंत्यविधीचं कुणी आणलंय सामान, पोरं कोणी बोलले नाहीत. मी म्हणलं आता नेमकं काय झालं मला कळा ना, नेमकं कोणी दिलेत पैसे. मला वाटलं दाजीने दिले काय ते बी कळा ना. नाही हे चुकीचं आहे साधा भाऊचं. मग म्हणायचं तुम्हाला डायरेक्ट घेऊन म्हणायचं एवढा खर्च झालाय मग द्या भाऊ पैसे. आता तुम्ही कोणला ठेवले म्हणले असते. कोणला म्हणले ज्या आल्या सगळ्या गावभर सांगत सुटलाय मला म्हणला आता, म्हणून मी म्हणलं तुम्हाला खरं खोटं विचारावं. नेमकं मला विश्वास नव्हता त्याच्यावर, पण त्याला म्हणलं नाही बा, मला म्हणलं चल सदा भाऊ खरं खोटं कर. म्हणलं मला काय करायचंय भाऊ, ते डेपुटीन साधा भाऊ आणि त्यांचा व्यवहार. पण कसं आहे मला चांगलं वाटलं नाही ऐकायला, म्हणून तुमच्यापर्यंत सांगायला आलो. आईला इथे लोकांचे मी अनाथ आश्रमात वगैरे लोकांचे हे करतोय खर्च करतोय. मी ज्या आलेला तेच आणि म्हणलो ना. मी म्हाताऱ्याचा अर्ध्याचा खर्च ठेवीन का? मी ज्या आलेला म्हणलं भाऊ डेपुटी माहिती केला नाही. म्हणलं महिन्याला रोख पैसे देत, कधी उधारी नाही काही नाही. हा आईले चांगले चव जायचे लक्षण झालं. कुठे सदा भाऊ चल बरं. नाही मी कशाला येऊ. नको तुम्ही तुमचं बघा भाऊ. मी सांगत नाही सदा भाऊला. नको तू चल माझ्या बरोबर. नको ते तुम्हाला माहित नाही भाऊ. साधा भाऊ लगेच म्हणतील यांनीच गावभर केलं मला हानतीन. नको. बरं आता तू बाबा नको करू. ते सदा भाऊचे पैसे मी देऊन टाकी. तू बाबा नको करू. तुला लय चौकशी आहेत. मला काय करायचं. हा राम राम. राम राम. वतनदार घरानं मला आजकाल बाहेर पडत नाही. होय तो दिसत नाही. दिसत नाही का? रस्त्यावर येणाऱ्या माणसांना दिसत होता आम्ही. आता तुम्ही घरात बसता, तुम्हाला कस काय दिसते होतं म्हणलं बाहेर तर पडा ना. गावातल्या लोकांच्या टुचकोल्या तर थांबनात. टोचकुल्या हा समोर वारकरी तो वतनदाराचं घर हा ना. पाठीमाग टोचकुल्या डेपुटी सरपंच किरकोळ माणसं घरीत येत. नाही मला कळालं तुमच्या आजे पंजले दान सुरू होते. वतनदार घराला दान सुरू आहे. म्हणलं कधी दिसलं नाही. होतच त्या दानशूरपणातच 25-25 एकर हा ना. गेली. आजोबांना त्यांना नाही लक्षात आले. आता आमच्या डोक्यात आले, आम्ही हात राखून दान करीत होत. आता मग हात राखून दान केलं ना आता एक तर मनात ठेवायचं नाही तर लोकांना सांगायचं परखड. पण तुम्हाला आम्ही दान केलं तर एवढे आमचे मागं द्या. उपकार केलेले उपकार बोलून नाही दाखवायचे. आमच्या घराण्याची परंपरा आहे, या हाताने दान केलेलं आहे ना या हाताला माहिती होऊन देत नाहीत. मग आम्ही काय दौंडी लावून बोबटा करीतो का दान? नाही आम्हाला माहिती आहे. तुमच्या हाताला नाही माहिती होतं, अख्ख्या गावाला माहिती होतं. ते होतं लोकांना. लोक सांगत येत होऊन असं आम्हाला वतनदारांनी दिले, त्याला आपण लोकांना तोंडाला हात लावणार आहेत का? मला एक कळत नाही. आमचा आजा काय सपनात आलता का तुमच्या की माझं अंत्यविधी करण साऱ्या गावामध्ये अंत्यविधीचे पैसे दिलेत म्हणून? सांग. मी सांगितलं तुम्ही सांगितलं त्याच्या आल्याला कशाला सांगितलं तुम्ही? मला का नाही म्हणलं तुम्ही अंत्यविधी केला ते सामानाचे पैसे राहिलेत म्हणून? मुरक्या हसायला लागले तुम्ही. म्हणलं, एवढं गावाला वळसा घालून इकडं आलंय काय? असं? मी सांगितलं हा कोणी सांगितलं? मग अख्ख्या गावात मला पैसे मागायला आला, मला देतो का? दान धर्म करावा लागतो म्हणतो. आम्ही वस्तू दान दिलेली ती आम्ही पैसे घेत नाहीत. पैसे घेत नाही. आमच्या आत्म्याच्या आपले काय म्हणते त्याला आजीच्या आत्म्याला आमच्या शांती नाही लावायची. वर तिळ तुटून आत्मा त्यांचा तुमच्यासारखा. आणि तुमचा आजा वर बोलून दाखीन आमच्या नात्याने खर्च केलाय म्हणून. नाही आज तर बोलला असेल ना. बोलला असेल ना. वर इतके दिवस मनात आजा बोलला असेल ना. नाही राहत, राज्याच्या मनात राहतं. आम्हाला वाटलं आमच्या भावकीने खर्च केलाय. मी पोरांना विचारतोय अंत्यविधीचा खर्च कोणी आम्ही केलाय? तुम्हाला मागितला का खर्च? मागायला पाहिजे होता. ही वेळ आली नसती. तुम्ही विचारायला पाहिजे होतं. हाच ना. त्याला झाले आता 3 वर्ष. तुमच्या आजोबाचं श्राद्ध झाले ना, आता त्या हस्त्या बी काही गाव टोकाला गेल्या. राहिलं काय आता? ते जाऊ द्या. 3 वर्षामध्ये येत ना मी 4 आश्रमाला जेवण दिले. तुमचे पैसे नाही ठेवणार मी. मला बरं का? मागे समजले पंढरपुरातले 11 आश्रम आहेत ना, तुमच्या दिनगीव चालू आहेत. हा. आणखीन 12व्या आश्रमाला पैसे घाला. तुम्हाला- मला नका तुमचं दान बरं का सांगू. तुमचे किती पैसे झाले ना ते अंत्यविधी सांगा. व्याजासहित देतो. नका देऊ. 10 रुपये शेकडे लावा नाही, कोणी 20 रुपये मागितले शेकडे तुम्हाला? लावा. कोणी मागितले? तो गावात सांग- चौकायला घालता आमचे. तो सांगतो डेपुटीले दान शुरे. हा म्हणलं तू डेपुटीकडून दान घे. म्हणलं आम्ही सांगत नाही दान केलेलं डेपुटीच्या आज्याच्या अंत्यविधीला. म्हणलं अरे बांबू हार गाडग त्या मुरमुऱ्या सुट्टे पैसे गुलाल पार हारासकटन
पार त्या लाकडा सगळं खर्च हे जर आम्हाला माहित झाला असं ना दहाव्याच्या आतच पैसे दिलेत मी तरी म्हणलं आजाला कावळा कसा काय शिवला नाही. अरे तुमच्या पैशामुळे खरा कावळा शिकला नाही शिवला नाही. मी जीवनपणी जपले नाही म्हणला? आणि मग 10व्याला हात जोडायचे वर कावळ्याकडे बघून म्हणायचे, जीवनपणी शिवा, जपले नाही. जीवनपणी जपले असते तर अहो, हे कप्तान उलट शिवला भरू होता. नका. आमच्या म्हातारा इतकी मजा नव्हती. गादीवर म्हातारा झोपत होता. उपाशी हा? काय गावरान उपाशी तुपाशी झोपत म्हातारा होता. मेलं तरी खात होतो. अहो, गावरान गावरान तुपाशिवाय. तूप आहे ना. आम्हाला सांगा ना तुम्ही. म्हाताऱ्याच्या- तुमचा म्हातारा 4 जणांच्या याच्यात मध्ये राहिला. तुम्ही हा, वरच्या श्राद्धाच्या आम्हाला सांगा आता. पूजेलाच गावरान तूप ओतलं त्या हा. याच्यात बाकी आहे ना गावरान तुमचं वतनदार घरानं आमच्या याच्यात येडं काढ. तुमचे पैसे सांगा. गावातला बोबाटा बंद करायचा. किती झाले पैसे? व्याजा सहित देतो हे बघ टाकतो. कुठं टाकीता आम्ही तसले डबडे आणि ते फोन पे फिनपे वापरीत नाही. नाही का? त्याचा व्यवहार कर रईस घराने असे फोन पे वर रुपया टाकन चारण टाक पैसे कॅश मागत देतो नसतो. आणून देतो. किती झाले कॅश? अहो पैसेच घेत नसतो वस्तू केलेली दान आम्ही पैसे कसं वस्तू केलेली आहे का? दान झाले बर आमच्याकडून. बर वस्तू केलेली आहे ना? बर बर एवढा झटका येतो विचारायचं होतं 3-3 वर्षांनी उलशिक म्हणलं तर लगेच अंगाला झोंबात आहे डेपुटी झाले. डेपुटी मला काय आणायचं आपण 4 बांबू खायला आणलेत. बांबू लोकांचे उपकार नको भाऊ. आपला आजा गेला आत्म्याला शांती नको का? अरे कुठं सपर पेपर बांधायला चालवले काय नाही मग सापार नाही. तुम्ही म्हणले ना पैसे घेत नाहीत आमच्या आजीच्या यायला दिलेले. तुमचं साहित्य आणलंय याच्यात गावरे येत बरं का. ही शिकाळी हे गाडगे आणि बांबू अजून काय काय खर्च केलता आमच्या आज्याला सांगा ना काय काय केलता? लयच मनाला झोंबलंय ना तवाची तवा द्यायला पाहिजे होतं. आता बांबूनी काय माहिती बांधिता का काय तवा द्यायला आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आणि हटकून मग आता हे शिकायला नाही, नाही, तुम्ही म्हणले ना. डेपुटी आहेत ना तुम्ही म्हणले ना पैसे घेणार नाही. पैसे घेणार नाही मी म्हणलो का मग शिकाळी द्या बांबू द्या नाही वस्तू दोरं बांधायच्या दिलती. दोऱ्या तुम्ही द्या. काय म्हणले वस्तू दिलती तर हा. आम्ही वस्तू आणून देतो. वस्तू आणून द्या म्हणलो का मी मग वस्तू आणून द्या म्हणलं मग काय का? म्हणले तुम्ही? वस्तू दिली म्हणलं दान केली म्हणलं मग ती दान केलेली जरा वस्तू नीट बरं का? ऐका डेपुटी. आम्हाला माहिती आहे तुमचं अख्ख्या गावाला वरून सांगायचं आमचा आज आहे ना वर तार फडून आतमध्ये परत तिथे तार पडून बरं का? आता तुमच्या आज्याचा आत्मा मधीच फिरत असेल. तुम्ही जिवंतपणी त्यांचं लय दान धर्म केला लय देवदिक केले. आज्याला मध्ये फिरत असेल म्हणजे तुमच्यासारखे जे पैसे जर त्यांच्या अंत्यविधीला लागले तर मध्ये फिरणारच ना. तुम्ही हो. आधी काळजी करायची ना आज्याच्या आत्म्याची. हे बघा. आता गाडगेन मडके घेऊन चालले आम्हाला- काय याच्यात आम्हाला कोणाची उपकार- गावऱ्यांना हा. असे कलोड दान केलेत. आम्हाला 4 माहितीये गावऱ्यांचे 200 रुपये आम्हाला नका माहितीये तुम्ही तुमच्या आजाच्या टायमाला किती गुलाल उधाळलाय काय आलंय. चन्ना जाळा चन्ना चन्ना जाळला. अख्खी चन्नाची ताटी तोडली. ते चंदन आमच्या आजाच्या वावरातले आणले तुम्ही. आमचा आजा म्हणला दोस्त आहे माझा घेऊन जाय चंदन. अरे मी तरी म्हणलं आमचे उपकार तुमच्यावर आहेत. चंदनाचे झाडं तुमच्या आजी जाळलेत आमच्या आजीने. आज्याचं होतं बाबा. सांगायला लागले आम्हाला. माझ्या आज्यानी घेतलेले होते हा. घेऊन जा म्हणजे काय तुमच्या घरचे नव्हते. माझ्या आज्यानी वावर घेतलेले होते. आमचे उपकार पण ज्यादा आहेत, मन तेवढं कोणाचं ध्यानात होतं ठेवा. ते तुमचे हे घ्या तुमचं सामान नको तुम्ही आम्हाला राहू उपकार. द्या ते सामान आम्हाला. ए, तू आला का झाले मी साऱ्या कधी गावात म्हणलो? गेलो ना कधी दोन म्हणलो? तीन कधी म्हणलो मी हा? की बुवा, दादा भाऊ हा काय म्हणलो मग तुला काय- काय म्हणलो काय पळ- म्हणलो? पळती काय म्हणलो? आणायची नाही. काय म्हणलो मंदिरापाशी- या हाताने केलेले दान या हाताला समजून देत नाही असं म्हणलो का नाही. ही वाक्य म्हणलो का नाही. हे वाक्य म्हणले हा, पण म्हणलं, तुम्ही थांब, काय म्हणले थांब. डेपुटी पैसे बुडले म्हणले की नाही? बुडवले म्हणलं का मग? मागितले का म्हणलो का नाही मी मागितले का मी डेपुटीला आतापर्यंत म्हणलो आमची का नाही. चुकी झाली आमच्याकडून पैसे राहिले यादा सही घ्या. मागितले हो. का मी तुला म्हणलो तू काय म्हणला डेपुटीला दानशूर मग म्हणलं आई, मग दान सुरेत म्हणून तुमचं हे बघा पुस्तक ठेवले की काय नाही? करू हे आमच्या आजीच्या नावाने काय लावू का? नाही. मग तुमच्या आज्याच्या नावाने दान ज्याला करा त्यालाच लय दान मागायला आलता माझ्याकडे दान करा म्हणून याला करा याची तिरडी बांधू याच्या बायकोला त्या पारीला अजिबात खर्चात पाडू नका आहे तसं ठेवा नाहीतरी याचा लिव्हर गेलेलाच आहे. आज ना उद्या लागणारची. अख्ख्या गावाला गेलं. सांगायला लागले, बस. तू म्हणलं होतं ना मला आणि- दान करा घे बांबू आहे दुरी आहे मुरमुरे आहेत गावऱ्या आहेत ही शिकाळी आहे सगळा इंतजाम तुझा रेडी आहे. अजिबात तू काळजी करू नको. आत्मा सुखाने सोड तू. तुझी सगळी व्यवस्था डेप्युटीने केलेली आहे. असा दानशूर भेटणार नाही. माणसाच्या हे बघा. जितापणी
तिरडे बरं हजर. का वस्तू मागितल्या त्या वस्तू आणल्या त्या वस्तू नागत तुम्हाला लागल्या. कोणत्या कोणत्या मामलीच्या आणि वस्तू मागितल्या? तुम्ही म्हणले ना वस्तू आणल्या दिलत्या म्या. वस्तू दिल तू म्हणले फोन पे वर पैसे टाकीतो. फोन पे गुगल पे असे फेकून दिले मी. सदाभाऊ. ते मला सांगायचे का? मला एकच म्हणायचं दान करताना ह्या हाताला माहित नव्हतं ना हे अंतविधीचं कोणी ठेवीत नाही. तुम्ही मला त्यावेळेस सांगितलं एवढा असतं त्याला- 3 वर्षांनी राग आला. 3 वर्ष आधी चौकशी करायची ना. माझ्या आज्याचं सामान आणलं कोणी बुवा? समजलंच नाही. अजून मी मला संशय आहे तुम्ही कसं सामान दिलं. आमच्या दाजीनं नाही तर भावकीने खर्च केलेला असणार आहे पण चल ठीक आहे. एकदा माहिती घ्या. मला अजून संशय आहे. हा बरं मग का? तुमच्या भावकीने दिलेला असेल माहिती आली ना त्यांना ते गाडगे बिडगे देऊन टाका. तुमच्या मनात शंका आहे ना चालू. तिकडे जाऊ दे. हा बघ आपण त्यांचे इतके नाही त्यांनी वस्तू मागितल्या तर आपण वस्तू आणल्या आपल्या आजा करता हा. आपल्या आजाच्या नावाने दान करू दर ये कोणाला मी तरी तसं ते घेत नसतो. आजा असा गेलेला होता त्यावेळी वस्तू आणलेला होता. आता आजा आणायचा आणि मग या वस्तू माझ्या मला परत असं ना द्यायच्या. बरं नुसता आता तुमच्या करता आजा खाली आणतो आणि मी जातो वर आजाला आणायला. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. हा. शुभेच्छा याचं काय करायचं आता. आता याला द्या. हा जा जा फक्त लोकात बोबाटा करू नका. काय बरं का? बोबाटा आम्ही जो बोबाटा करायला ना आमच्यावर याच्यावर आलंय हे बरं आहे बुवा तुमच्या आज्याला बरं. लाकडं आणले रट्टे मी खायचे. हे आता काय करतो तुम्ही हे कुठून आणलं होतं त्याचं बिल आहे का? काय करतो आता मागे देतो काय. मी बरोबर मार्गी लावतो त्याच्या माझ्या पद्धतीने पटीतून संध्याकाळची आपली सोय. बघा डेपोटी कसं आहे ना त्याला दानशूर माणसाची गरज आहे. मग तुमची मी चेष्टा करीत होतो चिरकी लावित होतो तर तुम्ही फार साहित्यच घेऊन आले. आता आले तर ठीक आहे पण तुमचा आज काय आणि माझा आज काय ह्या गोष्टीचं येणे मला बोट लावल्यामुळं मी याला म्हणलो तर येणे तुमच्याकडे फार जाळण थोडंच केला. ते मग हे याला ना देऊन गावात टाका. बोबाटा करू नका. तुमचे पैसे आहे ना मी ऑनलाईन करून टाकतो माझ्या आत्म्याला आले शांती. का जरी- परत? नाही, आले ऐका का ना, परत? आले का ऐका परत? ना तुम्ही माझ्या आजाच्या नातासारखेच आहेत म्हणजे माझ्यासारखे केलाय खर्च तर आम्हाला बी करू द्या. आमच्या याला पावन होईल. आमच्या टायमाला करा. जगले वाचले तुम्ही. आमच्या नंतर आलेवर तर गेले आधी तर मी परत करीन. जाऊ द्या आजाच्या टायमाला तुम्ही आमच्या खर्च केलाय ना तुमचे उपकार आम्ही कुठे फेडून टाकू. आता ते काय घेणार नाहीत. एक काम कर चल हे तुला तिथे गाडी टाकून देतो हे नेऊन देते. तुला इथून आणलं? सरपण बी आणलंय मी ती गाडी आणलेली घेऊन जा ना टमटम लावलेली आहे. सरपण भरून नाही आणलं का. अहो त्याच्या दारातच होतो. हा, दारातच चल. त्याला लागन हा. डेपुटी. त्याला लागन जाऊ द्या त्याला सरपण लागेनच.